देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत आणि राजकीय पक्षांकडून याचा जोरदार प्रचारही सुरू आहे। तसंच फोडाफोडीचं राजकारण आणि नेते मंडळींचं इनकमिंग सुद्धा प्रत्येक पक्षात सुरू आहे। अनेक सेलिब्रिटी मंडळी आणि अभिनेत्यांनी राजकारणात एंट्री घेत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे। निवडणुकीच्या पहिल्या 2 टप्प्यातच राजकीय पक्षांनी काही अभिनेत्यांना तिकीट देऊ केले, तर सिनेमा आणि टीव्हीवरील अभिनेत्यांनी नेहमीच राजकीय पक्षांना आकर्षित केले। भाजपने सर्वाधिक सेलिब्रिटी मंडळींना उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे। त्यात आतापर्यंत भाजपने जितक्या उमेदवारांना उमेदवारी दिली आहे त्यात एकूण 9 बॉलिवूड आणि टीव्ही सेलिब्रिटींचा समावेश आहे। तर दुसऱ्या क्रमांकावर टीएमसी पक्ष आहे आणि या पक्षाने 6 अभिनेत्यांना तिकीट दिले। तर काँग्रेसने गुरुग्राम या मतदारसंघातून ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर यांना उमेदवारी दिली आहे। आता या मंडळींनी राजकारणाची इनिंग सुरू केली असली तरीही प्रत्यक्षात ते जनतेची किती प्रमाणात सेवा करतात असा प्रश्न उपस्थित होतोय। फिल्मी दुनियेत व्यस्त असलेले हे कलाकार संसदेत लोकांचे प्रश्न हे किती तडफेने मांडतात, याशिवाय किती वेळा सरकारला प्रश्न विचारतात, तर याचीच उत्तरं काही रिपोर्ट्समधून समोर आली आहेत। तर पाहूयात या रिपोर्ट्समधून नेमकं काय समोर आलंय ते। मागच्या लोकसभेतील सेलिब्रिटी खासदारांच्या कामगिरीवरती नजर टाकली तर आपल्या हाती निराशाच येते। बॉलिवूडचा डॅशिंग अभिनेता सनी देओलची कामगिरी ही अतिशय खराब राहिली आहे। सनी देओलने त्याच्या 5 वर्षाच्या खासदारकीच्या कार्यकाळात संसदेत फक्त 4च प्रश्न विचारलेत। इतकंच नाही तर ज्यावेळी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुका झाल्या त्या निवडणुकीतही मतदान करण्याची गरज सनी देओलला वाटली नाही। त्यामुळे सनी देओलची पाठी ही कोरीच आहे। काँग्रेस खासदार आणि प्रसिद्ध गायक सादिक यांनी सुद्धा फक्त 2च प्रश्न विचारण्याचे कष्ट घेतलेत। 5 वर्षाच्या कार्यकाळात ते एखाद दुसऱ्या वेळेतच लोकसभेत दिसून आले होते। याशिवाय मोठ्या पडद्यावर आपल्या खास शैलीतील शब्दफेकीने लोकप्रिय झालेले अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचंही रेकॉर्ड काही विशेष राहिलेलं नाहीये। सिन्हा यांनी सुद्धा खासदारकीच्या कार्यकाळात मौन राहणंच पसंत केलं आणि एकही प्रश्न त्यांनी संसदेत विचारलेला नाहीये। याशिवाय संसदेतील विविध मुद्द्यांवरील चर्चेत सुद्धा त्यांनी कधीच सहभाग घेतल्याचं दिसून आलं नाही। याशिवाय महिला खासदारांची कामगिरी सुद्धा लोकसभेमध्ये शून्यच दिसून येते। मथुरा लोकसभा या मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या अभिनेत्री हेमा मालिनी सुद्धा लोकसभेत फारशा दिसल्या नाहीत। यमुना नदी प्रदूषित होत राहिली पण हेमा मालिनी यांनी संसदेत याबद्दल चकार शब्दही काढलेला नाहीये, तर संसदेतील चर्चेतही त्यांनी कधीच सहभाग घेतला नाही। खासदार किरण खेर यांनाही भाजपने यंदा तिकीट दिलेलं नाहीये। जरी भाजपने किरण खेर यांना तिकीट दिलं असतं तरीही फारसा फरक पडला नसता, कारण खासदार म्हणून त्यांची कामगिरी ही फारशी यशस्वी राहिलेली नाहीये। मागच्या 5 वर्षात संसदेतील एकाही चर्चेत खेर यांनी सहभाग घेतला नव्हता आणि प्रश्न विचारणं तर दूरच राहिलं। भाजपचेच हंसराज हंस यांनी 2020 नंतर संसदेत फक्त 4च प्रश्न विचारण्याचे कष्ट घेतलेत। याशिवाय पश्चिम बंगालमधील 2 प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजेच नुसरत जहां आणि मिमी चक्रवर्ती यांची सुद्धा लोकसभेतील कामगिरी ही शून्य राहिली आहे। लोकसभेत त्यांची गैरहजेरी जास्त होती आणि या दोघींची हजेरी फक्त 25% आसपास असल्याचं अहवालातून समोर आलंय। तर बॉलिवूड गाजवणारे हे सेलिब्रिटी मात्र संसदेत फ्लॉप ठरलेत। याशिवाय सुद्धा बॉलिवूड गाजवणारे सेलिब्रिटी हे संसदेत सुद्धा हिट ठरलेत आणि यामध्ये रवी किशन, मनोज तिवारी आणि लॉकेट चॅटर्जी यांच्या कामगिरीचा उल्लेख केला जातो। लॉकेट चॅटर्जी यांनी मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात 43 चर्चासत्रांमध्ये भाग घेतलाय आणि 295 प्रश्न विचारलेत, तर 7 चर्चासत्रांमध्ये त्यांची हजेरी ही 100% राहिली आहे। चॅटर्जी यांचं प्रगती पुस्तक याबाबत उजवं ठरले। याशिवाय संसदेत प्रश्न विचारण्याच्या बाबतीत अभिनेते खासदार रवी किशन यांची सुद्धा कामगिरी चांगली राहिली आहे। रवी किशन यांनी त्यांच्या 5 वर्षांच्या कार्यकाळात एकूण 480 प्रश्न विचारलेत आणि मनोज तिवारी यांनी सुद्धा वेळोवेळी संसदेत हजेरी लावली आहे। तसंच चर्चासत्रांमध्ये भाग घेतलाय आणि मतदारसंघातील जनतेचे प्रश्न हे संसदेत मांडण्याचं कामही त्यांनी चांगल्या पद्धतीने पार पाडले। आता पाहूयात राजकीय पक्षांनी यावेळेस नेमकं कोणकोणत्या बॉलिवूड सेलिब्रिटींना तिकीट दिलंय ते। हिमाचल प्रदेशातील मंडी या मतदारसंघातून अभिनेत्री कंगना रनावत हिला भाजपने तिकीट दिले। मेरठमधून अरुण गोविल, उत्तर पूर्व दिल्लीमधून मनोज तिवारी, गोरखपूरमधून रवी किशन, अमेठीमधून स्मृती इराणी, मथुरामधून हेमा मालिनी, आझमगडमधून दिनेश यादव उर्फ निरहुआ, हुगळीमधून लॉकेट चॅटर्जी, त्रिशूरमधून सुरेश गोपी यांना भाजपने तिकीट दिले। तर आसनसोल या मतदारसंघातून शत्रुघ्न सिन्हा, जादवपूरमधून सायोनी घोष, मेदिनीपूरमधून जून मोलिया, घाटलमधून दीपक अधिकारी, बीरभूममधून शताब्दी रॉय आणि हुगळीमधून रचना बॅनर्जी यांना तृणमूल काँग्रेस या पक्षाकडून तिकीट देण्यात आले। तर मंडळी, यांसारख्याच राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्स अप मराठी।